नमस्कार मित्रांनो, मी आहे अमृता। आज आपण कनेक्ट आहोत ठाणे रेडिओ या माध्यमातून। आज जसं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पर्यावरण हा सर्वांचा आणि निसर्ग आणि पर्यावरण हा माणसाला दिलेला सगळ्यात मोठा अमूल्य असा ठेवा आहे। आणि या अमूल्य ठेव्यामध्ये या पर्यावरणामध्ये नेमकं काय येतं तर आपण ज्या परिसरामध्ये राहत असतो त्या जैविक आणि अजैविक घटकांचा समावेश होत असतो। मग या जैविक घटकामध्ये आपण मानव, वनस्पती, प्राणी या सर्व सजीव वस्तूंचा समावेश होत असतो। आणि अजैविक घटकांमध्ये म्हटलं तर वातावरण आहे, हवा आहे, प्राणी आहेत, ह्या सर्व गोष्टींचा समावेश होत असतो। आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या आधुनिकीकरणामुळे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज जे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे किंवा आज ज्या काही आपल्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे निसर्गाचा कुठे ना कुठे ऱ्हास होण्याचं प्रमाण हे वाढत आहे। आणि जर आपल्याला पर्यावरणाची काळजी घ्यायची असेल तर ह्या पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणं गरजेचं आहे। आणि ही झाडं कशी बरं लावता येतील तर आज आपल्यासोबत एक अशीच एक संस्था, एक असंच एक स्वप्न जुडलेलं आहे। हिरवं स्वप्न या संस्थेमार्फत आज पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल व पर्यावरणाची निगा कशी राखता येईल आपल्याबरोबर हिरवा स्वप्न या संस्थेचे जे फाउंडर आहेत ते आहेत माननीय आदरणीय अनिल वाघजी आणि प्रभा मॅडम ह्या आपल्यासोबत जुडलेल्या आहेत। आज आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊन जाणणार आहोत की हिरवं स्वप्न म्हणजे नेमकं काय आहे आणि तुम्ही ही जे हिरवं स्वप्न संस्था आहे ही कधी सुरुवात केली? 2018मध्ये साळवी उद्यानमध्ये मी गेलो होतो। तिकडे झाडांची माहिती करून घेण्यासाठी एक रानडे मामा म्हणून होते, शशी मामा रानडे। तर आम्ही झाडांचं निरीक्षण करत होतो। शशी मामा आत्मीयतेने झाडांच्या माहिती आम्हाला करून देत होत्या। प्रभा मॅडम तिथे बघत होत्या दुरून आम्हाला आणि त्यांनी येऊन विचारलं की मी याच्यात सामील होऊ शकते का? तर शशी मामा रानडे म्हणाले, वाय नॉट, जरूर या, आम्हाला निसर्गप्रेमी लोकांना ही माहिती देण्यात आनंदच होतो। अशा तऱ्हेने आमची भेट झाली आणि ती एक संक्षिप्त भेट संपल्यानंतर असं आढळलं की दोघांचं स्वप्न एकच आहे, हिरवळ करायची, झाडं लावा आणि हा जो डिफॉरेस्टेशन म्हणा किंवा पृथ्वीचा हा जो विनाश होतो आहे, ग्रीन कव्हर आपण ज्याला म्हणतो, ते जे नष्ट होतं आहे ते पुन्हा कसं आपल्याला हे करता येईल आणि आपल्याला पुनर्निर्माण कसा करता येईल, आपली छोटीशी त्याच्यात जे आहेत प्रयास कसे करता येतील प्रयत्न। आणि मग आम्ही लोकांनी आणि त्यांच्याबरोबर एक किरण महाजन म्हणून होते ऑलरेडी त्यांना भेटलेले, तर आम्ही तिघांनी ठरवलं की आपण आपल्याच घरामध्ये किंवा आपल्या घराच्या आसपास लावण्यापेक्षा ह्या अख्ख्या पृथ्वीवरती आपलं कार्यक्षेत्र वाढवत जावं हळूहळू। आणखीन आम्ही तिघांनी मग ठरवलं की हे हिरवं स्वप्न साकार करायचं तर आपल्याला एक संस्था उभी करावी लागेल। आणि मग आम्ही एक नॉन रजिस्टर्ड NGO ज्याला म्हणतात, हिरवं स्वप्न नावाची संस्था स्थापन केली। आणि बघता बघता लोकं जोडली जायला लागली। आणखीन आजच्या तारखेला आमच्या संस्थेमध्ये 1200 मेंबर्स आहेत। आणखीन पुण्यापासून म्हणजे नागपूर, पुणे, सांगली, रत्नागिरी, महाराष्ट्रच नव्हे तर आमचे चेन्नई, आणखीन कर्नाटक, आंध्राचे सुद्धा मेंबर्स आहेत, मध्य प्रदेशचे मेंबर्स आहेत। आणि आमचा एकच हा विचार आहे की तुम्हाला प्रत्यक्ष ॲक्टिव्हिटीसाठी येता येत नसेल, आजकाल मुलं नोकऱ्या करतात, घरामध्ये जबाबदारी असतात, नसेल येता येत तरी चालेल, जिथे तुम्ही राहता तिकडे झाडं लावा, आपल्या परिसरात करा, पण आपल्या धरती मातेसाठी काहीतरी करा। पण पाहिलं की हिरवा स्वप्न ही जी संस्था आहे या 3 फाउंडर लोकांनी निर्माण केलेली आहे। तरी पण मी प्रभा मॅडमला हा प्रश्न नक्कीच विचारू शकते, कारण की नारी शक्ती कशाप्रकारे त्यांनी या संस्थेमध्ये आपला सहभाग दिलेला आहे आणि कशाप्रकारे ते या संस्थेमध्ये काम करत आहेत। जसं अनिलने सांगितलं, अनिलला मी साळवी उद्यानला भेटते, रानडे काके तिकडे नेचर ट्रेल घेत होते आणि तसं त्यांनी नंतर आम्ही अनिल मी डिस्कस केले की आम्ही हे आमचं पॅशन आहे, झाडं लावायचं पॅशन आहे, आम्ही कसं प्रमोट करायचं त्याला कसं पुढे घ्यायचं। तर तसं एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप आम्ही फॉर्म केला, किरण आणि मी आणि अनिल फाउंडर मेंबर्स। आणि किरण त्याच्या फ्रेंड्सला सांगितलं असं आमचं संस्था आहे, मी माझं जे फ्रेंड सर्कल आहे ऑलरेडी जे ग्रीन लवर्स आहे त्यांना सांगितलं। आणि अनिलचं कॉन्टॅक्ट्स पण खूप आहे, तर त्यांचं सोसायटीमध्ये आम्ही सांगत गेलो। तर 100, 200, 300 आता 1200 मेंबर्स प्लस आहे आमचं। आणि मेंबर्स कसं वाढते आमचं इकडे ताना सिटीमध्ये
आम्ही अर्बन स्केप्स जे आहेत, कॉन्क्रीट स्पेसेस आहे, इकडे सोसायटीमध्ये बघितलं की मेजर कॉन्क्रीट स्पेसेस आहे, तर आम्ही तिकडे कसं ग्रीनरी करायचं, त्याचं तिकडे जमीन नाही आहे आपल्याला झाडं लावायला. तर आम्ही त्यांना सांगते की तुम्ही जे मिनिमम कॉस्टमध्ये करायचं असेल तर बजेटमध्ये, की सगळ्या पार्टीज याच्यासाठी बजेट्स असते, बट झाडं लावायचं प्रायोरिटी नसते सोसायटीमध्ये, तर कमी बजेटमध्ये कसं करायचं त्यांना आम्ही सांगतो पेंट बकेट्स जे आहे ते घेऊन या आणि त्याला मुलांकडून, तुमचं सोसायटी मुलांकडून पेंट करून घ्या आणि तुमचं सोसायटीचं पालोपाचोळा जे बाहेर निघते, तुम्ही पैसा देऊन ते ट्रकमध्ये बाहेर फेकतात आणि माती तुम्ही जेव्हा तुम्हाला झाडं लावायचं आहे ते डोंगर पाडून त्याचं नंतर परत तुमचं ह्याचं पेट्रोलतून तुम्ही इकडे लॉरीमध्ये आणतात, ते सगळं कार्बन फुटप्रिंट खूप वाढते. तर जे तुमच्याकडे ऑलरेडी वेल्थ आहे, तो पालोपाचोळा आहे, तेच भरायचं पॉट्समध्ये, आपलं पेंटचं पॉट्समध्ये आणि त्याच्यामध्येच झाडं लावायचं, माती कुठून आणायचं नाही आहे आपल्याला. ते आम्ही शिकवतो. तसं आता बरंच सोसायटी आम्ही आणील आता ॲटलिस्ट 50-60 सोसायटीज केल्या आहे आम्ही, ताना आणि मुलुंड बांडूपर्यंत आम्ही गेलो आणि इवन ऑफिसेसमध्ये करतो ना, तेच आमचा फॉर्म्युला असतो की मिनिमम कॉस्टमध्ये मॅक्झिमम रिसायकल करून, पालोपाचोळा असू दे, पेंट बकेट्स असू दे, काय रिसायकल करून तुम्ही करा, तर बरंच लोक पुढे येतात आणि आमचं मेंबर टू मेंबर जोडून जातात. आता एक लेडीला आवडलं तर, आणि काय आमचं असं ते प्रत्येक आठवडा एक प्रोजेक्ट आम्ही ट्राय करतो, एक अर्बन स्केप्समध्ये सोसायटी कुठेतरी करायला, आणि 2 तासच असते आणि वी ट्राय टू कीप इट इन वीकेंड्सला सगळ्यांना फ्री टाईम असते. सॅटर्डे संडे आम्ही ट्राय करतो, तो मॅक्झिमम पार्टिसिपेशन व्हायला पाहिजे म्हणून, आणि 2 तासच असते, तर सगळ्यांनी 2 तास तरी काढू शकते निसर्गासाठी आणि येतात आणि आवडलं त्यांना परत परत येतात आणि त्यांचं फ्रेंड सर्कलला सांगतात. वर्ड टू माउथमध्ये आमचं मेंबर्स वाढतात आणि जे रिपीट येतात ना, ह्या महिन्यामध्ये आम्ही एंड ऑफ मंथ आम्ही अवॉर्ड्स देतो. हिरवं स्वप्न मदर अर्थ अवॉर्ड त्यांना, हां, सगळं इवन लहान मुलं आले ना, ते रिपीट ह्या महिन्यामध्ये 2-3 आमचं प्रोजेक्टमध्ये आले, त्यांना मदर, ते खूप म्हणजे त्यांचं प्रोत्साहन होऊन जाते ना, आणि असं आमचं एक कंटिन्युअस सायकल आहे, मेंबर टू मेंबर. देन ते लोक नंतर सांगतात आमचं मित्रांचं गावी जागा आहे, तुम्ही नैसर्गिक पद्धतीने कसं शिकवू शकता त्यांना त्याच्यामध्ये उत्पन्न काढायला, तर ते पण आम्ही सिटीतून बाहेर 2-3 तास असेल ना, आम्ही फुल डे प्रोजेक्ट करतो. आमचं मेंबर्स येतात, एक बस काढतो आम्ही, नाहीतर प्रायव्हेट गाडीमध्ये जातो आम्ही, आणि ते फुल डेचं प्रोजेक्ट असतो आमचं. बट इफ इट इज जरा जास्त लांब असेल तर ओव्हरनाईट करतो आम्ही प्लॅन्टेशन. असं आम्ही पूर्ण 2-3 आवर्समध्ये लांब आम्ही बरेच प्रोजेक्ट्स केले. ते आमचं यूट्यूब चॅनल आहे, जेव्हापासून आम्ही चालू केलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण हिस्ट्री आहे, जिकडे आम्ही प्लॅन्टेशन केलं आहे ते तुम्ही बघू शकता. हिरवं स्वप्न ही जी संस्था आहे, तुम्ही ठाणे महानगरपालिका यांच्यासोबत तुम्ही कशा प्रकारे टायअप केलेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही काम करत आहात? माझी वसुंधरा ही जेव्हा भारत सरकारने लागू केली, शाळा कॉलेजेस सगळ्यांना त्यांनी हे केलं की आपल्या आपल्या परिसरामध्ये झाडं लावणं हे आवश्यक आहे. आणि आमच्या ग्रुपचं काम बघून बऱ्याचशा टीचर्ससुद्धा त्याच्यामध्ये मेंबर्स आहेत, किंवा माउथ टू माउथ पब्लिसिटी जसं ह्या म्हणाल्या तसं त्या टीचर्स, प्रिन्सिपल त्यांनी सांगितलं आमच्या शाळेतही करायचं आहे, थोडीशी जागा आहे पण आमच्याकडे सगळं कॉन्क्रिटाईज झालेलं आहे, तर काय करायचं. तर आम्ही शाळांना भेटून आणखीन शाळेच्या मॅनेजमेंटशी किंवा प्रिन्सिपलशी गोष्टी करून आमचा मूळ उद्देश हा होता की पुढच्या पिढीला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे, पुढच्या पिढीला. कारण आम्ही जे आहे सगळे मेजॉरिटी सिनियर सिटिझन्स आहेत, पण हे काम पुढे सतत चालू राहिलं पाहिजे. आणि आजची परिस्थिती अशी आहे की जर का वेळच्या वेळी आपण जागे झालो नाही तर मुलांना पुढच्या 2-3 पिढ्यांनंतर आपल्या भारी भक्कम दप्तराच्या बरोबर ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा घेऊन जावं लागेल शाळेमध्ये. आणि म्हणून आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत तिथे जाऊन त्यांना झाडं, डब्बे, म्हणजे पेंट बॉक्सेस जे आहेत, झाडंसुद्धा त्यांना फ्री दिली. आम्ही पेंटचे डब्बे त्यांना घेतले. मुलांना एक ॲक्टिव्हिटी, निसर्गाच्या घोषणा लिहिल्या, त्या
आम्ही त्यांना पेंटसुद्धा सप्लाय केला की बाबा ॲक्रेलिक पेंटने या डब्यांवरती पर्यावरणाच्या विषयक चित्र काढा. तो डब्बा एक कन्वर्ट चांगल्या पॉटमध्ये झाला आणि मग त्याच्यामध्ये मातीविरहित झाडं कशी लावायची, बगीचा कसा बनवायचा हे आम्ही मुलांना शिकवलं. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की हे जे वृक्षवल्ली प्रदर्शन दरवर्षी जे भरवतं महानगरपालिका आणखीन हे 2 संस्था तर त्याच्यामध्ये आम्ही ज्या शाळांमध्ये केलं त्या 5-6 शाळांना बक्षीस मिळालेलं आहे. आणखीन भारत सरकारतर्फे त्या शाळांना कोणाला एका शाळेला 1.5 लाख मिळाले, एका शाळेला 75,000, एका शाळेला 50,000 अशी कॅश बक्षिसंसुद्धा मिळाली. आमचा हेतू आहे की शाळांमध्ये मुलांना जे वातावरण आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी, मुलांनी आजकालच्या मुलांना फुलपाखरं आणि रंगीबेरंगी पक्षीसुद्धा पाहायला जाणं दुर्मिळ झालेलं आहे. काजवा तर आपल्या शहरांमधून गायब झाला आहे. नाशिकच्या पुढे जावं लागतं भंडारदऱ्याला काजवा पाहायसाठी. आमचा हेतू हाच आहे की जेवढं म्हणून निसर्गाच्या जवळ मुलांना जोडता येईल भावी पिढ्यांना तेवढं जोडावं. आणि याच्या बाबतीत आम्हाला शिक्षाधिकारी आणि शाळांनी खूप सहयोग केला. आणि ह्या TMCच्या शाळांमध्ये आमचं जिथे जिथे प्लांटेशन झालं त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला आणि यशही मिळालं. बऱ्याच झाडांनी फॉलोअप ज्याला म्हणतात, झाडं जिवंत ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले. काही ठिकाणी अगदीच होतं की शाळेत आम्ही झाडं लावली आणि त्या प्रिन्सिपलची ट्रान्सफर झाली, नवीन प्रिन्सिपलला विशेष इंटरेस्ट नाही त्यामुळे ती झाडं हे झाली. तर अशा ठिकाणची झाडं मग आम्ही उचलून घेऊन येतो आणि दुसऱ्या शाळेला देतो की जिथे त्या शाळेत झाडांची कदर होईल. आमचा मूळ उद्देश आहे की ती झाडं जिवंत राहिली पाहिजे. आणि मुलांनी 50 विद्यार्थी जर का त्याच्यात सामील झाले, त्यात 5 विद्यार्थ्यांना जरी याचं वेड लागलं की माझी म्हणजे धरती माता आहे आणि मी झाडे लावणार, झाडे जगवणार, तरी आमचा उद्देश सफल होईल. हिरवं स्वप्न ही जी संस्था आहे ही महाराष्ट्रामध्ये भौगोलिकदृष्ट्या तुम्ही कशी वाढवलेली आणि कसा त्याचा विकास होत आहे? आजकाल काय झालं आहे की या मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे मोबाईल, कॉम्प्युटर याच्यामुळे हे जग जवळ आलेलं आहे. व्हॉट्सॲप ग्रुप म्हटला म्हणजे तुमचे नातेवाईक भारतभर किंवा विदेशातसुद्धा पसरलेले आहेत. आणि साहजिकच मी काही उपक्रम केला किंवा मॅडमनी काही केला किंवा आमच्या ग्रुपचे जे 30-40 जे काही व्हॉलेंटियर झाडं लावायला येतील ते आपल्या आपल्या स्टेटसवरती टाकतील किंवा व्हॉट्सॲपवरती टाकतील. त्यांचे नातेवाईक पाहून अरे बापरे, आम्हाला पण ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे झाडं लावण्यात. असं करत करत जी संस्था पसरत गेली ती ठाणे जिल्ह्यानंतर आसपासचे वसई, वाडा, पालघर, भिवंडी, लोणावळा, पुणे करत करत आताची परिस्थिती अशी आहे की आमचे विदेशातसुद्धा मेंबर आहेत. आणि व्हिडिओवरती आम्ही कॅलिफोर्नियालासुद्धा एका फार्म हाऊसमध्ये झाडं कशी लावायची हे गाईड केलेलं आहे लोकांना. आमचे काही सदस्य मध्य प्रदेशमध्ये आहेत, नागपूरमध्ये आहेत. पुण्याला आमची एक सदस्य आहे, तिने सीड बँक स्थापन केलेली आहे 450 प्रकारच्या दुर्मिळ झाडांची. की काही गोष्टी मला इथे सांगाव्याशा वाटतात की आता आजकालच्या मुलींनी सुरंगीचा गजरा काय असतो, म्हणजे आपण इंटरव्ह्यू घेतात आपल्याला विचारतो की सुरंगीचा गजरा कधी घातला आहे का? हां, नक्कीच नाही. नाही. तर सुरंगी हे एक अद्भुत झाड आहे कोकणातलं आणि त्याच्यावरती असंख्य मधमाशा येतात. आणि जोपर्यंत एक चार्ल्स डार्विनचा एक मी उल्लेख करू इच्छितो इथे. चार्ल्स डार्विननी सांगितलेलं होतं की जर का मधमाशा आणि फुलपाखरं पृथ्वीवरनं गायब झाली तर 2 दशकामध्ये पृथ्वीवरचे सगळे जीव नष्ट होतील. कारण जे परागीभवन करतात फुलपाखरं आणि मधमाशा, त्यामुळेच आपल्याला आपलं अन्न, फुलं, फळं सगळं मिळतं आहे. तर त्यांना कसं आकर्षित करायचं आणि त्याच्यासाठी हे जे सगळं आहे प्रयत्न. तर ही सीड बँक, ही दुर्मिळ झाडं, जसं मी सुरंगीचा उल्लेख केला किंवा इथे मागेच भोकराचं झाड आहे, भोकराचं लोणचं, किंवा अर्जुनची छाल, की अर्जुनच्या त्या छाल, अर्जुनची जी खोडाची साल आहे त्याच्या पावडरीमुळे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी अवॉइड करता येते. किंवा इकडे काटेसावरचं झाड आहे, त्याच्या फुलांची भाजी करतात. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण त्या विदेशी भाज्या खातो आणि आपल्या घराच्या आसपास ज्या भाज्या असतात त्या आपण पायदळी तुडवतो. म्हणजे एक ज्याला पर्माकल्चर म्हणतात त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सो कॉल्ड 95% आपण ज्यांना कचरा किंवा वीड समजतो, की कोणीही बंगला बांधतात, मोठं फार्म हाऊस बांधतात आणि मायाला रागवतात की हा कचरा उगवला, हा फेक. हे त्यांचं बिचाऱ्यांचं अज्ञान असतं की तो 95% त्यातला कचरा म्हणजे औषधी किंवा खाण्यापिण्याच्या भाज्यांच्या ते हे असो आणि त्याला लोक कचरा समजून फेकतात.
म्हणजे आपल्याकडे कस्तुरी आहे आणि हरिण जसं फिरतं कस्तुरी शोधत, तसे आपल्या घराच्या आसपास ही मूल्यवान झाडं असतात. आणि आता हाच जो आपण गार्डन जे उभे आहे TMC गार्डन कावेसर लेक, इथे इतके दुर्मिळ आणि इथे छान छान मेडिसिनल म्हणजे ह्याचे वृक्ष आहेत. तुम्ही नुसते काही झाडांची पानं जरी खाल्ली, तुम्ही पेरूचं पान जरी रोज एक खाल्लं तर तुमच्या हिरड्यांचा कुठलाही रोग होणार नाही तुम्हाला. किंवा बकुळीची फळं जर का खाल्ली तर पूर्वीच्या काळी मौलश्री दंतमंजन होतं, बकुळीला संस्कृतमध्ये मौलश्री म्हणतात. तर ते दंतमंजन जे होतं, आणि एक उल्लेख करू इच्छितो की विदेशी कंपन्यांच्या मागे कसे आपण आंधळ्यासारखे धावतो. भारतीयांना ते म्हणजे मूर्ख ठरवायचे की हे लोक मागासलेले आहे, ते कोळशानी दात घासतात, राखुंडीनी दात घासतात, मिठानी दात घासतात. आणि आता त्याच विदेशी कंपन्या जाहिरात करतात आहेत, हमारे टूथपेस्ट में नमक है, हमारे टूथपेस्ट में कोयला आहे. तेव्हा आपल्याला हे कळलं पाहिजे की 250 वर्षाच्या त्या आपल्या ब्रेन वॉशिंगमध्ये आपण जे आपल्या धरोहर, आपली जी परंपरा विसरलो आहे त्याला पुनर्जीवित करायचं आहे. आणि सगळं आपल्याकडे आहे, आपल्या रानभाज्या, आपल्या भाज्या ज्या आहेत, किंवा आपली जी मिलेट्स ज्याला म्हणतात ते आहे. आपण सध्याची आपल्याला जे रोग होतात आहेत सगळे, किंवा डायबिटीसमध्ये इंडिया जगामध्ये नंबर 1 आहे, कॅन्सरची संख्या पण आपण फार जास्त आहे. याचं कारणच हे की ते केमिकल्स, आणखीन पेस्टिसाइड्स जे वापरून आणि अन्न आपल्याला जे एवढं त्यांची विक्री करावी म्हणून त्यांनी जे केमिकल्सचे हे आपल्या डोक्यावर जे मारलेली आहेत हे वस्तू सगळ्या, त्यांचा त्याग करून आपण आपल्या निसर्गाकडे पुन्हा वळावं. आपल्या भारतीय जुन्या परंपरा आहेत त्याच्याकडे जावं आणि त्यांचं पुनर्जीवन करावं. ह्या हेतूने आम्ही एक निसर्गाशी जोडायचा एक हा प्रयत्न करतो आहे लोकांना. आम्ही हे जे वृक्षारोपण सगळीकडे करतो, अनाथाश्रम, वृद्धाश्रम किंवा फार्म हाऊसेससुद्धा आम्ही बरेचसे केले. तिथे आम्ही एवढी असंख्य झाडं लावल्यानंतर त्या लोकांनी एक विचारणा केली की तुम्ही लावली झाडं, आमच्याकडे 2,500 लावली, 3,000 लावली, फळं जी येतील एवढी, आमच्याकडे अनाथाश्रमामध्ये 40 मुलं आहेत किंवा वृद्धाश्रमात 100 लोक आहेत, वरच्या फळांचं आम्ही करायचं काय? त्यावेळेला आम्हाला एक कल्पना सुचली की आमचे 1200 मेंबर्स आहेत, पुन्हा इतरही लोक बरीच आहेत की ज्यांना आज दुर्दैवाने शहरामध्ये कृत्रिमरित्या पिकवलेली फळं भाज्या खायला लागतात, विषाक्त सगळी विषारी त्याच्यावरती केमिकल्स आणि खतं वापरलेली. तर आम्ही ही नैसर्गिक शेती जी शिकवतो शेतकऱ्यांना, आणखीन त्या अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना जिथे आम्ही ही असंख्य झाडं लावली, तर आम्ही हाही विचार केला की आज शेतकरी जेव्हा, आज एक उदाहरण म्हणून सांगतो की 50 रुपये किलो आपण जेव्हा टमाटर विकत घेतो, टोमॅटो, त्यावेळेला ते शेतकऱ्यापर्यंत 2 ते 3 रुपये पोचतात आणि मधले दलाल लोक सगळा फायदा घेऊन जातात. तर त्यांना त्यांच्या मालाची पूर्ण किंमत मिळावी आणि शेतकरी जो की आपला अन्नदाता आहे त्याला त्याच्या मालाची पूर्ण किंमत मिळून आणि लोकांनासुद्धा चांगलं अन्न खायला मिळावं, याकरता आम्ही ठाणे नॅचरल्स म्हणून एका ग्रुपची स्थापना केली की जो हिरवं स्वप्नाचाच एक अंग आहे. तिथे आज 900 मेंबर्स आहेत आणि 900च्या 900 मेंबर्स आज इतके संतुष्ट आहेत की त्यांना बिना केमिकलचं, बिना विषाक्त कृत्रिमरित्या पिकवलेली फळं भाज्या खायला मिळत आहेत. आणि शेतकरीसुद्धा खुश आहेत कारण त्यांना त्यांच्या मालाची 100% किंमत त्यांना मिळते आहे. तर आमचा हा एक आणखीन हेतू सफल झाला की लोकांनाही चांगलं खायला मिळावं आणि ज्याला म्हणतो आपण फार्म टू टेबल, शेतामधून डायरेक्ट तुमच्या घरामध्ये अन्न येतं आहे, मध्ये कोणी व्यक्ती त्याच्यामध्ये नाही की जो त्याच्यामध्ये भेसळ करेल किंवा आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याला आपण आजकाल बघतो की इंजेक्शन देऊनसुद्धा फळांच्या साईज मोठ्या करतात आणि हे तर आपल्याला एक शुद्ध अन्न पण खायला मिळतं आहे. तर लोकांनी ही जागरूकता पण ठेवावी आणि थोडंसं महाग पडेल एक वेळ ते नैसर्गिकरित्या पिकवलेलं अन्न, कारण हे आर्टिफिशियली जे पिकवलेलं अन्न असतं, युरिया, DAP किंवा इतर केमिकल्सनी, हे त्याचं उत्पन्न जास्त येईल पण त्याचा स्तर जो असतो तो अतिशय निकृष्ट असतो आणि त्याचमुळे कॅन्सर आणि डायबिटीससारखे आजार भारतामध्ये खूप फोफावलेले आहेत. तर चला आपण निसर्गाशी जोडूया आणि आपल्या शेतकऱ्यांची या मेहनतीची कदर करूया. ज्या प्रकारे आपण 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करत असतो आणि या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी ठाणे महानगरपालिका वेळोवेळीच निरनिराळे उपक्रम राबवत आहे. त्याचप्रमाणे हिरवं स्वप्न या संस्थेमार्फत तुम्ही जे सदस्य आहेत किंवा जे ठाणे नागरिक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता किंवा तुम्ही त्यांना कसे प्रेरित करा? एक सांगावंसं वाटतं की आजकाल
लहान मूल असो किंवा सिनियर सिटीजन असो, मोबाईल हातात घेतल्याशिवाय कोणाला चैन नाही पडत. आपण इतके मोबाईलवरती अवलंबून झालेलो आहोत आणि तोच मोबाईल रात्री झोपायच्या वेळेला जर का त्याची बॅटरी 20च्या खाली असेल तर झोप येत नाही तो चार्ज केल्याशिवाय. पण माणूस हे विसरतो की आपण स्वतःला चार्ज करतो का. आपण मोबाईलला आपल्यापेक्षा जास्त मूल्यवान केलं आहे. मोबाईल चार्ज करायला विसरत नाही पण स्वतःला चार्ज करत नाही. तर निसर्गाशी जोडावं किंवा आपण आपल्याला निसर्गाशी जोडलं तर आपण कसे चार्ज होतो. आम्ही हे हिरवं स्वप्नामध्ये लोकांना शिकवतो की जसं जमिनीवरती आपला संपर्क तुटलेला आहे जमिनीशी. म्हणजे प्रॅक्टिकलीच म्हणायचं झालं तर आपल्या घरात फ्रीज असेल तर आपण त्याला अर्थिंग देतो, पण स्वतःचं अर्थिंग काढून घेतलं आहे. लोक घरातसुद्धा चप्पल बूट वापरतात. हे दुर्दैव आहे. आपली पृथ्वी जी आहे ती सूर्यापासून वेगळी झाली आणि आपल्याला जी काही एनर्जी मिळते सूर्याकडनं तेवढीच एनर्जी पृथ्वीमध्ये आहे आणि ही एनर्जी आपल्या बॉडीमध्ये तेव्हाच येईल. आपण नुसत्या कथा वाचतो की ऋषीमुनी तपश्चर्या करायला पूर्वी वनामध्ये जायचे. तपश्चर्या करून त्यांच्या अंगात जे तेज यायचं किंवा एनर्जी यायची ती त्या वनांमुळे यायची. ती मोबाईलमुळे नाही येणार तुमच्यामध्ये. तुम्हाला निसर्गाशी जोडावं लागेल स्वतःला. तर नागरिकांना हेच अपील आहे की आज तुम्ही पाहतात की दिल्ली गुरगावच्या एरियामध्ये बऱ्याचशा घरांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर्स ठेवावे लागत आहेत. हा काळ दूर नाही की जेव्हा शाळेमध्ये मुलांना आपल्या दप्तराबरोबर एक ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा घेऊन शाळेत जावं लागेल. ती वेळ येऊ नये असं वाटत असेल तर निसर्गाशी जोडा. निसर्गाशी आपल्याला जोडल्यानंतर जे अगणित फायदे होतात शरीराला, मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक, हा जो आपल्या पृथ्वीकडनं आपल्याला जो हे मिळतो. आपण म्हणतो नुसतं मदर नेचर किंवा धरती माता, पण त्या मातेपासून आपण कट ऑफ झालेलो आहे, आपण दूर गेलेलो आहे. तर आमचा हा प्रयत्न आहे की या धरती मातेशी लोकांना परत एकदा जोडावं. आणि आपल्याला जो आपण एक पाहिलं असेल कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष आपण पिंजऱ्यात होतो आणि जनावरं मुक्तपणे फिरत होती. हरणं आणखीन, ससे आणखीन, डॉल्फिन्स बिना घाबरता फिरत होते. तर आपण 2 वर्ष जे जेलमध्ये होतो, आपल्याला तेव्हा तरी कळावी अशी एक इच्छा होती की लोकांना स्वातंत्र्याचं महत्त्व कळेल की 2 वर्ष आपण निसर्गापासून आपण किती निसर्गाचं नुकसान केलेलं आहे. आणि आज जे पक्षी पुन्हा मानव बाहेर आला त्या पिंजऱ्यातनं आणि पुन्हा ते पक्षी आणि हे गायब झाली. हरणं जी रस्त्यावर फिरत होती आता परत दिसणं बंद झालं. तर लोकांना हेच अपील आहे की तुम्ही तुमचं भलं कशात आहे ते हे करा. म्हणजे एक म्हण आहे चायनीज कॉन्फ्युशियस थोर विचारकाची की माणूस पहिली 50 वर्ष आयुष्याची पैसे कमावण्यात वेळ घालवतो आणि उरलेलं आयुष्य जे ते पैसे खर्च करून आपली तब्येत डॉक्टरला देण्यात ते पैसे घालवतो. तर तशी वेळ येऊ नये म्हणून आपल्याला जर का निरोगी आणखीन शरीर मानसिक शारीरिक आपलं सुदृढ ठेवायचं असेल तर निसर्ग हाच एक आहे. औषधं ही सिम्पटम्स ज्याला म्हणतात ती केला करतात, क्युअर करत नाही. नेचर ओन्ली कॅन क्युअर अस. तर आपल्याला सगळ्यांना जर का आपल्याला आपलं आयुष्य जर का छान ठेवायचं असेल तर निसर्गाशी जोडले जा. यात तुमचंही भलं आहे आणि पुढच्या पिढ्यांचंही भलं आहे. तर निदान स्वतःसाठी आता वेळ निघून गेली असेल तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी या निसर्गाच्या सेवेच्या कार्याला स्वतःला जोडून घ्या. हिरवं स्वप्नशीच नव्हे, तुम्ही जिथे असाल तिथे झाडं लावा, विजेची बचत करा, पाण्याची बचत करा. कारण हे नैसर्गिक जे स्रोत आहेत सगळे त्याचं इतकं शोषण होतं आहे आणि इतका वेस्टेज होतं आहे की तो वाचवा. निसर्गाशी जोडले जा. नक्कीच आपण या निसर्गाशी आणि महानगरपालिका आणि हिरवा स्वप्न या संस्थेमार्फत जुडणार आहोत. तर मी मॅडमना सुद्धा एक प्रश्न विचारू इच्छिते. मॅडम, कशाप्रकारे आजच्या नवीन तरुणाईला नवीन संदेश तुम्ही या पर्यावरण दिनासंदर्भात आणि तुमचं हिरवा स्वप्न या संस्थेमार्फत देऊ इच्छिता? हां, जसं तर एव्हरी डे इज अ एन्व्हायरमेंट डे असा आपण साजरा करायला पाहिजे. आणि एन्व्हायरमेंट वाचवायला आपण जे आत्ता तर तरुण मुलं सगळं बिझी असतात, कॉलेज आहे, स्कूल आहे, बट ते घरात बसून स्कूलमध्ये जाताना ते करू शकतात. प्लास्टिक कमी वापरायचं, कंपोस्टिंग प्रत्येक घरात केलं तर TMCचं लोड कमी होणार. त्याच्यामध्ये झाडं बाल्कनीमध्ये त्यांचं घरात आतमध्ये पण झाडं ठेवू शकतात. आम्ही शिकू शकतो त्यांना कसं की
तुमचं ऑक्सिजन तुम्ही स्वतः क्रिएट करा आणि तुमचं सोसायटीमध्ये जागा असेल तर आम्हाला बोलवा, नाही तर कुठल्याही संस्था ते झाडं ग्रीनरीज वाढवायला ते करू शकता तर बघा. आणि तुमचं आसपास कुठे झाडं लावू शकते आणि जागा असेल, जमीन असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही मेन प्रोटेक्टेड लँड जिकडे कंपाऊंड आहे, पाणी आहे, माली आहे, तिकडेच आम्ही झाडं लावतो. आम्ही रस्त्यावर लावत नाही आहे. तर असं कुठलीही जागा असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, नाही तर कुठल्याही संस्था आहे त्यांच्याबरोबर तुम्ही जोडून घ्या आणि हे निसर्ग सेवा रोजचं करत राहा, सतत करत राहा. मी याच्यामध्ये एक ॲड करू इच्छितो नक्की. की प्रत्येक गोष्टीसाठी एक साधारण एक मानसिकता आपण पाहतो की सरकार काय करते. तर सरकार काय करतं, तुम्ही काय करताय. मी अगदी गर्वाने आणि म्हणजे कृतज्ञतेने हे नमूद करू इच्छितो की आपले कमिशनर जे आहेत TMCचे सौरव राव, त्यांना एक छोटीशी विनंती केली की या भागामध्ये काही सुधारणा करायच्या आहेत, झाडं लावायची आहेत फुलपाखरांची. 1 मिनिटही न घेता त्यांनी ताबडतोब आदेश दिले आणि त्यामुळे आता ते समोरच्या ठिकाणी जे फुलपाखरू उद्यान पाहतात 950 ती झाडं लागली. तसंच सरकारी विभागांचा आम्हाला हिरवं स्वप्नाला इतका चांगला अनुभव आला की पोलीस खात्यांनी जसे डॉक्टर विनयकुमार राठोड कमिशनर आता जे आहेत ते, त्यांच्या कासारवडी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही झाडं लावली. ठाणे जेल, कल्याण जेल, भायखळा जेल, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा इतक्या तत्परतेने आणि इतकी नंतर ज्याला म्हणतात पोस्ट केअर, एक झाड जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी जेवढी मदत केली. तर आम्ही म्हणजे पोलीस विभाग, एअरफोर्समध्ये आम्ही जसं मी म्हटलं मागाशी की विंग कमांडर सुशांता विश्वास किंवा विंग कमांडर चौधरी, त्यांनी आम्हाला झाडं लावायला इन्व्हाइट केलं. आणखीन आम्ही तिथे 4,500-5 हजार झाडं लावली की आपल्या देशाच्या जवानांना भरपूर फळं खायला मिळावीत. आम्ही त्यांना फ्रूट ऑर्चर्ड्स बनवून दिले, एक मेडिसिनल पार्क बनवून दिला, एक फुलपाखरू उद्यान केलं. त्यांनी एकेका झाडाची ज्या पद्धतीने काळजी घेतली आहे, सॅल्यूट टू देम. आणि त्यांनी नुसतंच ते केलं नाही, त्यांनी दुसऱ्या युनिट्सना फोन करून सांगितलं की हिरवं स्वप्नांनी आमच्याकडे केलं. मड आयलंडच्या विंग कमांडरचा ताबडतोब फोन आला, आमच्याकडे कराल का. आम्ही तिथेही झाडं लावून आलो, न्हावाशेवाला जाऊन आलो. तर प्रत्येक गोष्टीत आपण स्वतः काही न करता सरकारला दोष देणं ही एक प्रवृत्ती जी झाली आहे. आपण जेव्हा म्हणतो सरकार काय करतं, मला बरेच लोक भेटतात आजकाल, काय क्लायमेट चेंज आहे, काय गरमी होते, तर मी त्यांना विचारतो मग तुम्ही काय करता याबाबत. प्रत्येक गोष्ट सरकारने करायची तर तुम्ही काय, तुमचं कर्तव्य, सामाजिक दायित्व काही आहे की नाही. तर मला हे सांगायला अतिशय आनंद होतो की हे सर्व सरकारी विभाग, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पोलीस विभाग, एअरफोर्स, सगळ्यांनी जेवढं उत्कटतेने आम्हाला कोऑपरेशन दिलं आणि इतकी झाडं लावली आणि त्या झाडांचं रक्षण केलं, अगदी शतशत धन्यवाद त्या सगळ्यांना. ठीक आहे. नक्कीच या निसर्गाचं रक्षण करणं हे आपलंसुद्धा कर्तव्य आहे. चला तर आपण ठाणे महानगरपालिका आणि हिरवं स्वप्ने या संस्थेशी जुळून आपणसुद्धा एक नागरिकत्वाचं जे काही आपलं कर्तव्य आहे, झाडं लावण्याचं जे काम आहे, जोपासण्याचं जे काम आहे, ते सुद्धा करूया. नमस्कार ठाणेकर, मी मधुराणी प्रभुलकर. आपण सर्व ठाणेकरांनी आपलं शहर स्वच्छ राखायचंय. सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे कचरा हा घंटा गाडीतच टाकायचा. चला तर मग रुबाबदार शहराचे जबाबदार नागरिक बनूया आणि रोजच्या आयुष्यातला 1 मिनिट ठाणे शहराला देऊन ठाणे शहराला स्वच्छतेमध्ये पहिल्या नंबरवर आणूया. धन्यवाद.